Hello students, in last video we studied a process of double fertilization in topic reproduction in lower and higher plants. Now in this video we will study a new point, that is development of endosperm. First we are going to see its definition. TPEN repeatedly divides mitotically. What is meant by TPEN? Its long form is triploid primary endosperm nucleus and it is a product of double fertilization. When second male gamete fuse with secondary nucleus and it produces triploid primary endosperm nucleus. When it undergoes mitosis repeatedly, then it produces a nutritive tissue called as a endosperm. जेव्हा या ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस मध्ये अनेकदा मायटोसिस होतं तेव्हा एक पोषक टिश्यू याच्यापासून तयार होतात, त्याला एंडोस्पर्म असं म्हटलं जातं. देयर आर मेन 3 टाइप्स ऑफ एंडोस्पर्म अँड दे आर न्यूक्लियर टाइप ऑफ एंडोस्पर्म, सेल्युलर टाइप ऑफ एंडोस्पर्म अँड हेलोबियल टाइप ऑफ एंडोस्पर्म. First we are going to see first type, that is nuclear type of endosperm. This nuclear type of endosperm is the most common type of endosperm formation in 161 families. जवळपास 161 फॅमिलीज मध्ये सर्वसामान्यपणे आढळणारा एंडोस्पर्मचा प्रकार म्हणजे न्यूक्लियर एंडोस्पर्म होय. आता याच्यामध्ये प्रोसेस काय होते बघा. In this type, the endosperm nucleus undergoes mitosis without wall formation. Mitosis होतं. मायटोसिस मध्ये 2 स्टेप, एक कॅरिओकायनेसिस आणि दुसरी सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस मीन्स डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस अँड सायटोकायनेसिस मीन्स डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. इथं काय होतं, मायटोसिस होतं विदाउट वॉल फॉर्मेशन, म्हणजे सायटोकायनेसिस होत नाही, फक्त न्यूक्लियाय तयार होतात टू प्रोड्यूस अ लार्ज नंबर ऑफ फ्री न्यूक्लियाय. एंडोस्पर्म न्यूक्लियस अंडरगोज मायटोसिस विदाउट वॉल फॉर्मेशन मीन्स विदाउट सायटोकायनेसिस टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ फ्री न्यूक्लियाय. बघा या ठिकाणी इथं अनेक न्यूक्लियाय विदाउट वॉल फॉर्मेशन तयार होत असतात. Then in second diagram a central large vacuole is produced and it push all nuclei towards periphery. काय तयार झाले बघा, एक सेंटरला व्हॅक्युअल रिक्तिका तयार झालेली आहे आणि त्या रिक्तिकेमुळे हे सगळे न्यूक्लियाय पेरिफेरीला म्हणजे कडेला पुश ढकलले गेलेले आहेत. बघा, बिग सेंट्रल व्हॅक्युअल produced at center which push nuclei towards periphery and later on wall formation occurs. आणि नंतर इथं वॉल फॉर्मेशन म्हणजे सायटोकायनेसिस घडत असतं. Their examples are wheat, sunflower and coconut. In coconut, multicellular endosperm is present in a outer part. नारळामध्ये बाहेरच्या बाजूला मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म असतो, तर आतल्या बाजूला न्यूक्लियर व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म असतो. फ्री न्यूक्लियर अँड व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म प्रेझेंट इन अ सेंटर मीन्स इट कन्सिस्ट 2 टाइप्स ऑफ एंडोस्पर्म. 2 प्रकारचे एंडोस्पर्म कोकोनट मध्ये असतात. लुक ॲट डायग्रॅम. बघा डायग्रॅम मध्ये इथं 2 प्रकारचे एंडोस्पर्म दिसतात. इट इज अ आउटर फ्लेशी सॉलिड एंडोस्पर्म, ज्याला आपण खोबरं म्हणतो, अँड इट इज अ लिक्विड एंडोस्पर्म. आत जे व्हॅक्युलेटेड रिक्तिका पोकळी तयार झाली आहे आणि त्याच्यामध्ये जे लिक्विड आहे ते लिक्विड एंडोस्पर्म आहे. देन सेकंड टाइप ऑफ एंडोस्पर्म इज सेल्युलर टाइप. बघा डायग्राम मध्ये इथं काय होतं, इन दिस टाइप द ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस immediately followed by wall formation, that is cytokinesis takes place. इथं न्यूक्लियाय तयार होतात आणि लगेच त्या ठिकाणी वॉल फॉर्मेशन म्हणजे सायटोकायनेसिस घडतं. इन दिस टाइप TPEN means triploid primary endosperm nucleus
immediately followed by wall formation, that is cytokinesis takes place. It is observed in 72 families of dicots and their examples are balsam, petunia and adoxa etc. बाल्सम वगैरे ही त्याची काही एक्झाम्पल्स आहेत. देन थर्ड टाइप ऑफ एंडोस्पर्म इज हेलोबियल टाइप. सीन डायग्राम, हेलोबियल टाइप इज अ कॉम्बिनेशन ऑफ न्यूक्लियर अँड सेल्युलर टाइप ऑफ एंडोस्पर्म. सो इट इज इंटरमिजिएट टाइप बिटवीन सेल्युलर अँड न्यूक्लियर टाइप ऑफ एंडोस्पर्म. ह्या दोन्हीच्या मधलं सेल्युलर आणि न्यूक्लिअरचं कॉम्बिनेशन किंवा त्याच्या मधली फेज म्हणून हेलोबियलला ओळखलं जातं. असं का म्हटलं जातं बघा, इन हेलोबियल टाइप द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डिव्हाइड्स अँड इट प्रोड्युसेस टू टाइप्स ऑफ सेल, टू अनइक्वल सेल. इथं काय तयार झाल्यात, दोन अनइक्वल सेल तयार झालेले आहेत. द स्मॉलर सेल इज कॉल्ड चलाझल सेल. ही खालची जी सेल आहे स्मॉलर, त्या सेलला चलाझल सेल असं म्हटलं जातं. अँड द लार्जर सेल इज कॉल्ड मायक्रोपायलर सेल. आणि ही जी वरची मोठी सेल आहे तिला मायक्रोपायलर सेल असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी ह्या दोन्ही सेल मधले जे न्यूक्लियस आहेत ते डिवाइड होतात. न्यूक्लियाय इन ईच सेल डिव्हाइड्स बाय फ्री न्यूक्लियर डिव्हिजन अँड वॉल फॉर्मेशन, दॅट इज सायटोकायनेसिस टेक्स प्लेस. बघा काय झालं, या दोन्ही सेलमध्ये डिव्हिजन झाली, फ्री न्यूक्लियर डिव्हिजन झाली, न्यूक्लियर तयार झाले अँड इट फॉलोड बाय वॉल फॉर्मेशन. लगेच वॉल पण तयार झाल्या, सायटोकायनेसिस पण झालं. म्हणजे दोन्हीच्या इंटरमिजिएटला हा या ठिकाणी टाईप आहे म्हणून त्याला इंटरमिजिएट टाईप असं म्हटलं जातं. याचं एक्झाम्पल आहे ऍस्फोडिलस. याचं एक्झाम्पल आहे ऍस्फोडिलस. These are 3 types of endosperm. Then next type of endosperm is a mosaic endosperm. It is a new point included in our syllabus. Then what is mean by mosaic? आपल्याला इथं मोझॅक एंडोस्पर्म बघण्याच्या पूर्वी मोझॅक म्हणजे काय ते माहित असणं गरजेचं आहे. त्या शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे. मोझॅक मीन्स अ आर्ट वर्क created by placing colored squares to produce picture. म्हणजे एक आर्ट आहे की जे वेगवेगळ्या रंगांचे स्क्वेअर्स ठेवून एक चित्र यामध्ये तयार होत असतं. द एंडोस्पर्म कंटेनिंग टिश्यूज ऑफ 2 different types is called a mosaic endosperm. दोन वेगवेगळ्या रंगांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टिश्यू एकत्र येऊन जो एंडोस्पर्म तयार होतो त्याला मोझॅक एंडोस्पर्म असं म्हटलं जातं. इट्स एक्झाम्पल इज कॉर्न. कॉर्न म्हणजे मका. इन कॉर्न द एंडोस्पर्म कन्सिस्ट पॅचेस ऑफ 2 different कलर्स. बघा आपण मक्याचं कणीच बघितले आहेत, मके बघितलेले आहेत. मक्यामध्ये इथं डायग्रॅम मक्याची आहे. इथं या ठिकाणी आपल्याला सेंट्रल पार्ट जो आहे तो व्हाईटिश कलरचा दिसतोय आणि साइडचा जो भाग आहे तो येलोइश दिसतोय. मीन्स इट कन्सिस्ट 2 different टाइप्स ऑफ टिश्यू. सो इट इज कॉल्ड ॲज अ मोझॅक पॅटर्न. म्हणून त्याला मोझॅक पॅटर्न असं म्हटलं जातं. देन वी सी अ शॉर्ट असाइनमेंट ऑन इट. सॉल्व दिस असाइनमेंट इन युअर नोटबुक. थँक यू.